होते काही कलाकार कुठं कुठं मिटिंग झाल्या दादा, कोण्या कोण्या शेतात बिरा पिले काय सगळे माझ्याकडे लाईव्ह आहे. त्याच्यामुळे आता ते म्हणतात ना, स्टीलचे जलमरचे सारे चमचेच ना, आणि कोणाले दोष देऊ सारे आमचेच ना. बरोबर की नाही? लुच्ची लफंगी आपण आमचीच हात ना म्हणावं कोणाला, त्याच्यामुळे काही म्हणू शकत नाही. खरंच दादाची माझ्याबद्दल लई चांगली भावना होती. तर दादाचा व्हिडिओ पाहिजे होता. महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक मनोज राजा गोसावी सांगतात की माझी बहीण जे बोलली ते चुकून शब्द गेला, पण एका महिलाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलत होती म्हणून तिच्या मागे मी मनोज राजा उभा हो. दादा, पुरा महाराष्ट्रानं अभिनंदन केलं असतं तुमचं इमानदारीचं. आपल्या स्टेजवर एवढे हार पडले ना, एवढे हार पडले असते. कारण मोठ्या माणसांना जेवढं मोठं मन दाखवलं ना, तेवढे लोक तारीफ करत असतात. अरे उलटी माझ्या वाजवणाऱ्याने धमक्या देऊन आले, आता जेवढे कमावले ना तिच्या संग जमानतसाठी जमा करून ठेव. अरे मुद्दई लाख बुरा जाए तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. ज्याच्या माग तुमच्यासारखी जनता आहे त्याचे एक केसही कोणी उकळू शकत नाही. तेरा भी हो सकता उसका. अरे बापरे, आता गेली रे ते, तिला म्हणा आता जेल मध्ये डरकाया फोड़ दो. रिकॉर्डिंग नहीं मनीष भाऊ मेरे पास, पर जाने तो क्या करना है अपने को, है ना. बोलने वाले बोलते रहते, मस्त हाथी चलते रहता, कुत्ता भोगते रहता. आपण थोड़ी कुत्ती के पीछे थोड़ी हाथी दौड़ता है की नाही. पण खरंच तुमचं अभिनंदन करतो मी. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही जे माझ्या पाठीशी उभे राहिले, आईची शपथ कोणाची हिंमत झाली नाही अंजली भारतीला अरे मनाची. जे व्हिडिओ टाकले, जे माझ्या समाजानं कमेंट्स केल्या माझ्या विरोधात, हा क्या बात आहे, कोण माझ्या एकूण कमेंट केली हात वर करून सांगा रे, क्या बात आहे. खरंच अभिनंदन रे तुमचं. टायगर आहे तुम्ही बाबासाहेबाची. सुंदरसं जयंती गीत सादर करणार आहे. काही केलं होत नाही आपलं. आणि मराला भीत कोण? हे लोक भीतात. मी थोडी मराला भिणारी आहो. हे भीता म्हणून याच्या मागे एक एक येत राहते. माझ्या मागे असं किती चाललं जाते. कारण दवा से ज्यादा दुआ असर करती है, और वो दुआ समाज की मेरे साथ है. जेव्हा माझी माय उठून येते, माझ्या तोंडावून हात फिरते, गालाची पथरी घेते, त्यावेळेस आईची शपथ मला असं वाटतं मी सगळ्यात करोडपती आहो. म्हणून सुंदरसं जयंती गीत सादर करणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. दुश्मन तो मैं बोलती हूँ कि जितनी भी ताकत लगाना है लगा लो, मेरा कोई तेड़ा नहीं कर सकता. म्हणून म्हणायचं आहे, पूनम को आएंगे तो खीर देंगे, पूनम को आएंगे तो खीर देंगे, दुख में आएंगे तो धीर देंगे. आणि त्याच्याच बरोबर एक धम्मज होती, मुंबईची महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका. तिने सुद्धा एका कार्यक्रमामध्ये एवढी तडक आणि फडक बोलली. तिचे अभिनंदन. बिचारीचं भगवंत तिला चांगलं ठेव. बाकीच्याने नुसतं कार्य करायचे काम केले तरी काय तेढं होणार आहे माझं? काय होणार आहे? म्हणून पूनम का आएंगे तो खीर देंगे, धूप में आएंगे तो धीर देंगे, संविधान के विरोध में बोलोगे अगर तो माँ कसम टांग पर टांग रखकर चीर देंगे. यायला हे कवाली लाईन मध्ये जे आणतो ना, सगळ्यात पहिली अंजली भारती आणते. इथून सुरुवात होते, मग सगळे घेतात. बरोबर की नाही? पण मला आनंद आहे, सगळे पोरं मला फॉलो करतात. दादाचे शिष्य लय फैलले आहेत सगळ्या महाराष्ट्रात. जिकडे तिकडे दादाचे शिष्य फैलले आहेत. दादाला फॉलो करत नाही, ते मला फॉलो करतात. दादासारखं नाही बसून जायला पाहिजे, आहे की नाही? ते माझ्यासारखे तिथून कुठून जातात. गर्व आहे मला. अंजली भारतीला गर्व आहे की आज पुऱ्या महाराष्ट्रातले कलाकार मला फॉलो करतात. कुछ तो होगा मेरे में, कुछ तो होगा कि नहीं मनीष भाऊ? ऐसा थोड़ी किसको कोई फॉलो करता है. हाँ, तो चलो जलने वाले हो ना, जितने जलने वाले रहते उतनी तरक्की होती रहती. बरोबर की नाही? माझी जयंती आमच्यासाठी काय आहे? भीमा तू सूर्य झाला, सरली ती रात्र काळी. भीमा तू सूर्य झाला, सरली ती रात्र काळी. तू चेतविल्या लाखो ज्ञानाच्या दीपमाळी. जन कोटी कोटी म्हणती विष्णू उठून सकाळी. भीमा तुझी जयंती हीच आमची दिवाळी, हीच आमची दिवाळी. 14 अप्रैल को जन्म को पाने वाले याद आती है हमें छोड़कर जाने वाले. एक ही नारे से दुनिया को हिलाने वाले, और बैठे बैठे यहाँ पे जलवा दिखाने वाले. क्योंकि हमारे आँख का तारा चला गया, हमारे आँख का तारा चला गया. अरे
आखिरी अंगूठी रह गई, हीरा चला गया, हीरा चला। जयंती है भीमराज की तो ढोलना पड़ेगा, कीर्ति को उसके तराजू में तोलना पड़ेगा, क्योंकि कहते हैं कौन हल्का है कौन भारी है, कौन हल्का है कौन हल्का है कौन भारी है, ये तो तराजू की जिम्मेदारी है। ये हमारी जिम्मेदारी नहीं है ना। इसलिए कहना है कि जयंती है भीमराज की तो ढोलना पड़ेगा, कीर्ति को उसके तराजू में तोलना पड़ेगा बाबू। ऊपर से जय भीम क्या करते हो, तुमको मरते दम तक जय भीम करना पड़ेगा। अरे भीम सैनिक झाले हो एक, भीम सैनिक झाले हो एक, डीजे झाला आता सुरू। माझ्या बापाची अरे जयंती साजरी। दोन हाताने टाळ्या वाजवा, ज्याला एक हात दिला असेल तर खाली हात ठेवा, दोन हात कोणाकोणाला दिले मग सगळे दोन हात वाले हात वर करा। माझ्या भीमाची माझ्या बापाची जयंती साजरी। आणि दादा म्हणे हाती बैठा भी होत कुत्ते से ऊंचा दिखता है म्हणे। कुत्त्याची हातीची तुलना असते का दादा? काय करावं गड्या, हातीची कुत्त्याची तुलना होऊ शकते का? अरे हाती बसला नाही, झोपला जरी राहिला त्याच्यावर कुत्रा कुत्त्यावर मोठा दिसते तो। हाती असा झोपला ना, झोपला असा कुत्रा त्याच्या संग उभं राहिलं तरी त्याच्या बरोबरीत दिसत नाही। कुत्र्याची कुठं तुलना करून राहिले दादा? काय करावं गड्या? दादाचं कमी तो लय चांगलं आहे, तो काही विषय नाही, पण हाती बैठा भी होतो। अरे कधीशी उच्चा बोलो, कम से कम उच्चा तुम्ही रहता, इतना तुम्ही रहता, कुत्ता इतना ही रहता ना। अब आता पोट्याचं लग्न करायचं मला। हे बा, हे माझा भाचा आहे, बाय हा ढोलकवाला आहे की नाही, वर्षाला वाजते पोरगी असून सांगा मला। या पोट्याचं एकदा उठून टाकतो मी, कारण चांगल्या पोरी भेटून नाही राहिल्या। तो म्हणते 56 आएंगे 56 जाएंगे, मेरी वाली तो मेरी दीदी से आएंगी। त्याच्यामुळं त्याच्यासाठी पोरगी पाहा लागते। असली इकडे तर सांगा मला, या पोट्याचं उरकून टाकतो। आता याला जर म्हटलं मी का 6 फुटाची पोरगी पाहून देतो तर जमेल का? हे पोट्ट 5 फुटाचं, 3 फूट एवढा आहे। सांगा आता हे एवढंच टिल्लू आणि याला जर मी शिसा लावून दिला तर जमेल का? काय दादा, कुठं कुत्र कुठं हाती, फरक आहे ना। शशिकांत भाऊ, संविधान आर्टिकल 20 मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की गुन्ह्याची एकच केस लागते, पण माझ्यावर आहे ना 5 जिल्ह्यात केस चालवल्या। किती जातीवाद करताय हरामखोर हो, तू तुमच्या जिंदगीवर राजनीती करू नका। जर चुकलं तर तिथं त्यांना सजा द्या। आम्ही कायद्याचा आदर करणारे लोक आहोत, कारण कायदा आमच्या बापाने लिहिला आहे। मी मान्य करतो मी चुकली, माझ्या तोंडातून जो शब्द निघाला पाहिजे निघाला, करा ना माझ्यावर केस, मी कुठं नाही म्हटलं। कारण जिथं आम्ही चुकत नाही तिथं आम्ही चुकत नाही, जेव्हा आम्ही चुकलो तिथं आम्ही चुकल्याशिवाय राहत नाही। आम्ही त्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या बाईचा आदर करणारे आहोत। लहान लहान पोरीवर बलात्कार होतात, रेप होतात, ते आम्ही मिडल क्लास लोक आमच्या माय बहिणी संघ होते। कोणी आमदार खासदाराच्या पोरी संघ पाहिला का तुम्ही?
तुम्ही 2 वर्षाच्या पोलिसांना बोलत का? काय पाहिला का तुम्ही? फक्त कोणावर होते? गरिबाच्या पोरीवर होते ना. तर त्या पोरीसाठी विषय मांडता मांडता मला एवढं म्हणायचं होतं का बा केव्हा तुम्ही कडक कायदे कराल? कडक कायदा कधी कराल? जेव्हा तुमच्या माय बहिणी संग होईल तेव्हा कराल का? तर त्यांच्यावर करा असा चुकून शब्द निघाला आणि त्याची मी दिलगिरी व्यक्त केली. मग तुम्ही माझ्यावर केस लावा, मी कायद्याचा आदर करतो. पण 5-5 चिल्लेत केसा हा कोणता जातीवाद होय? हा न्याय नाही, अन्याय आहे. तरी सुद्धा जिथं तुमच्यासारखे लोक माझ्या मागे भेट नाही, मी कोणाला अधिक नाव मला 10 दिल्यात केसा माझ्या. अरे आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होते तर आमचे रिपोर्ट घेत नाहीत रे. ह्या भागात जर आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर तो पोलीस स्टेशन औरंगाबादला गाडी भिडली माझी, एका पोलीस स्टेशनला गेली कंप्लेंट करायला. तर तिथं म्हणे तुम्ही जिथं ऍक्सिडेंट झाला ना ते आमच्या हदमध्ये येत नाही म्हणे. मग म्हटलं कोण्या हदमध्ये येते? ते तिकडचं पोलीस स्टेशन आहे त्याच्या हदमध्ये येते म्हणे. म्हणजे आम्ही रिपोर्ट द्यायला आलो तेव्हा तुम्ही आम्हाला हद दाखवता आणि तुमच्या हाती कायदा आहे म्हणून तुम्ही माझ्यावर 5-5 चिल्लेत केसा लावता. जे करायचं आहे ते करा, तरी माझ्या मागे समाज आम्ही भेट नाही कोणाला.